जय माता दी फ्रेंड्स, वेलकम माय चॅनल। तर आज आपण जाणून घेऊया घटस्थापनाची व घट विसर्जनाची मुहूर्त कधी आहे ते। चला तर फ्रेंड, न टाइम वेस्ट करता जाणून घेऊया। तर यावर्षी मराठी महिन्यानुसार आश्विन महिन्याच्या सुरुवातीला घटस्थापना होत असते। तर यावर्षी 21 तारखेला रात्री अमावस्या 1:23 संपत आहे। म्हणजे 21 तारखेच्या निम्म्या रात्रीपासूनच आश्विन महिना सुरू होत आहे, परंतु आपल्याला 22 तारखेला म्हणजे 22 सप्टेंबरला घटस्थापना करायची आहे। आणि घटस्थापनेची शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:09 ते 8:06। त्यानंतरचा शुभ मुहूर्त आहे दुपारी 11:49 ते 12:38। या मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना करा, शुभ मुहूर्त आहे। त्यानंतर आपण जाणून घेऊया अष्टमी कधी आहे ते। अष्टमी, कारण काही ठिकाणी अष्टमीच्या दिवशी देखील घट विसर्जन करतात किंवा दुर्गा विसर्जन करतात, काही ठिकाणी नवमीच्या दिवशी करतात, काही ठिकाणी दशमीच्या दिवशी करतात, काही ठिकाणी पौर्णिमेला दुर्गा देवीची विसर्जन करतात। त्यामुळे आपण जाणून घेऊया। तर अष्टमी यावर्षी 30 सप्टेंबरला मंगळवार येत आहे। नवमी तिथी ही 1 ऑगस्टला बुधवारी येत आहे। दशमी तिथी ही 2 ऑगस्टला गुरुवारी येत आहे। तसंच कलश विसर्जन किंवा दुर्गा विसर्जन किंवा घटस विसर्जन आपण 2 ऑगस्टला करणार आहोत, कारण त्या दिवशी दसरा आहे। घट विसर्जन म्हणजे आपण घटाला सकाळी 6:15 पासून ते 8:37 पर्यंत आपण घट विसर्जन करू शकतोय किंवा दुर्गा देवीचे विसर्जन करू शकतोय। तुमच्या ठिकाणी ज्या पद्धतीने म्हणजे दुर्गा देवीचे विसर्जन करत असतील त्या ठिकाणी। त्यानंतर जाणून घेऊया की घटस्थापना म्हणजे घटामध्ये जे आपण धान्य उगवतो त्या धान्याचं काय केलं पाहिजे। म्हणजे धान्य जे आपण ज्वारी ते उगवलेलं असते, गहू त्याच्यात टाकून 5 प्रकारचे धान्य टाकून घटस्थापना करतात, ते कसे म्हणजे उगवल्यानंतर त्याचे काय करायचे जाणून घेऊया। जर तुम्ही म्हणजे गावाकडे राहत असाल तर तुम्ही ते पाण्यामध्ये टाकू शकताय किंवा तुमच्या शेतामध्ये त्याची म्हणजे तुम्ही विलगीकरण करू शकताय। परंतु तुम्ही ते म्हणजे फेकून देण्यापहिलं, टाकून विसर्जन करण्यापहिलं त्याचे थोडेसे त्यातले ज्वारीचे हे तोडून आपल्या देवघरामध्ये ठेवा, आपल्या किचनमध्ये ठेवा। ह्याने आपल्या घरामध्ये देवीचा वास निरंतर राहतो आणि देवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो। त्यानंतर आपण जाणून घेऊया की देवीला कोणत्या दिवशी कोणते वस्त्र घालायचे आहे ते। तर जाणून घ्या की देवीला